नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण ऑप्शनवरून अंकगणिताची उत्तरे कशी मिळवता येतात ते पाहणार आहोत. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी अंकगणिताची ट्रिक्स देत असतो. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक -2 आहे, अशा अंकगणिती श्रेणीतील पहिले 4 पदे कोणती ते चेक करणार आहोत. ऑप्शन ए घेऊया. तर -2 आपल्याला प्रथम हा रूल माहिती पाहिजे. प्लस प्लस बरोबर काय असतं? प्लस. प्लस मायनस असतं मायनस. मायनस प्लस असतं मायनस आणि मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. हे चिन्हांचे रूल आहेत. म्हणजे दोन संख्या जर पॉझिटिव्ह असतील तर त्यांची काय होणार? ॲडिशन होणार. एक संख्या जर पॉझिटिव्ह असेल, एक निगेटिव्ह असेल तर त्यांची काय होणार? सबट्रॅक्शन होणार. आणि एक संख्या जर निगेटिव्ह असेल, दुसरी जर पॉझिटिव्ह असेल तर त्यांची सबट्रॅक्शन होणार. दोन्ही जर निगेटिव्ह असतील तर त्याची काय होणार? ॲडिशन होणार. तर आता काय सांगितले, ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक -2 आहे, अशा अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 4 पदे आहेत. आता पहिले पद -2 आहे याचं, बरोबर? सगळ्या ऑप्शनमध्ये काय प्रत्येक पहिलं पद काय आहे? -2 आहे. आता फरक त्यांना पाहिजे -2 म्हणजे काय होईल? हे -2 आणि -0 काय होणार याचा फरक म्हणजे काय येणार? हे मायनस. काय होणार? -2 येणार उत्तराचं. मायनस मायनस प्लस होतंय आणि म्हणजेच काय होणार? 2 + 0 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. त्यानंतर 0 0 -2 करूया. 0 -2 आता प्लस मायनस काय होतंय? प्लस मायनस काय होतंय? मायनस म्हणजे त्याची सबट्रॅक्शन होणार. म्हणजे काय होणार? 2 होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच मायनस होणार. त्यानंतर 2 आणि 4 घेऊया. 2 - 4 काय होईल? प्लस मायनस. प्लस मायनस काय होईल? मायनस होईल. म्हणजेच काय होईल? त्याची वजाबाकी. 4 - 2 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं? मायनस. तर -2 म्हणजेच या तिन्हीतील फरक किती आलाय? -2 आलाय आणि पहिलं पद पण काय आहे? -2 आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए काय असेल? बरोबर असेल. प्रश्न क्रमांक दुसरा. राम हा श्यामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 25 आहे. तर रामचे वय किती आहे? तर आपण ऑप्शनवरून फाइंड करणार आहे याचं उत्तर. तर दोघांच्या वयांची बेरीज काय दिली आहे? 25 दिली आहे आणि त्यांचा फरक काय दिला आहे? 5 दिला आहे. मग 25चे असे भाग करा, ज्याचा बेरीज 25 येईल. म्हणजे काय होईल? आणि त्याची वजाबाकी काय होईल? 5 होईल. आता रामचे वय किती? राम हा श्यामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे राम लहान आहे. त्यामुळे राम 10 वर्षाचा असेल आणि श्याम हा 15 वर्षाचा असेल. तर रामचे वय किती असेल? उत्तर आपलं असेल 10. प्रश्न क्रमांक तिसरा. एका शेतात काही गायी व काही कोंबड्या असतील. जर त्यांची डोके मोजली तर 150 भरतात आणि जर त्यांचे पाय मोजले 400 भरतात. तर त्या शेतात किती कोंबड्या आहेत? या प्रकारची आपण भरपूर गणिते पाहिलेली आहेत. समीकरण वापरून आपण ती सोडवलेली आहेत. पण इथं आपण ऑप्शनवरून काय करणार आहे? हा प्रश्न सोडवणार आहे. तर त्यांची डोके किती आहेत? 150 आहेत. आता समजा कोंबड्या आता आहेत. ऑप्शनवरून जाऊया. जर कोंबड्या 50 असतील, ऑप्शन एमध्ये काय दिलेत? कोंबड्या किती दिलेत? 50 दिलेत. आणि गायी किती असणार आहेत मग? गायी किती असणार? त्यांची डोकी किती असतात? डोके असतात 150 आहेत 150. मग गायी किती होणार? 100 होणार, बरोबर? कारण 50 अधिक 50 कोंबड्यांची डोकी, गायींची डोकी 100, 150 काय होतील? डोके होतील. आता त्यांचे पाय बरोबर येतात काय पाहूया आपण. पाय किती आहेत? 400. कोंबड्यांचे पाय 2 म्हणजे काय होईल? गुणुले 2 होईल. किती होईल? 100 येतील. आणि इथे किती होणार? गायीचे पाय 4 म्हणजे 400 होतील. म्हणजे इथं काय दिलेत? पाय दिलेत 400 पण यांचे ॲडिशन काय होईल? 100 अधिक 400 500 होईल. आता म्हणजेच हा ऑप्शन होणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. तर कोंबड्या असतील 100. ऑप्शनमध्ये काय दिलेले आहेत? कोंबड्या 100 दिलेल्या आहेत. आणि गायी किती होणार? कोंबड्या 100 म्हणजे डोकी 150 होण्यासाठी गायींची डोकी किती होणार? 50 होणार. आता कोंबड्यांचे पाय 2, इथं कसं 2 घेतलं त्याप्रमाणे इथं पण 2 घेऊया. 200 काय होणार? पाय होणार. कोंबड्यांचे पाय 200 आणि गायींचे पाय 4 असल्यामुळे 200 होतील. आता ह्या पायांची जर बेरीज केली, कोंबड्यांच्या पायांची बेरीज अधिक गायींच्या पायांची बेरीज काय होईल? 400. म्हणजेच ऑप्शनमध्ये काय आहे? क्वेश्चनमध्ये काय दिलंय?
त्यांचे पाय मोजले तर 400 भरतात. म्हणजेच ऑप्शन बी आपला काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14. शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निम्म्या रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत? आता ऑप्शनमध्ये एमध्ये काय दिलेलं आहे? 23 मुले दिलेली आहेत. ऑप्शन बीमध्ये 25 दिलेले आहेत. सीमध्ये 26, डीमध्ये काय आहेत? 24 मुले दिलेली आहेत. आता ऑप्शनवरून चेक करूया आपण. आता 23, आता रांगांची संख्या कशी होणार आहे? रांगांची संख्या 23/2 पॉईंटमध्ये काहीतरी येईल. म्हणजेच पॉईंटमध्ये रांगांची संख्या असणार आहे काय? नाही. त्यामुळे इथे जो मुलांची जी संख्या असणार आहे ती काय असणार आहे? समसंख्या असणार आहे. त्यामुळे ऑप्शन ए डिलीट होईल, ऑप्शन बी पण काय होईल? डिलीट होईल. आता ऑप्शन सी चेक करूया आपण. ऑप्शन सीमध्ये काय आहेत? 26 मुले आहेत. म्हणजे रांगा किती होतील? रांगा होतील 13 रांगा होतील आणि 26 मुले आहेत. तर मुले किती आहेत? 288 होतात का बघायचं. यांची मल्टिप्लिकेशन करायचं. 26 गुणुले 13 किती होते? 338. पण शाळेत मुले किती आहेत? 288. त्यामुळे हाही ऑप्शन काय होणार नाही. ऑप्शन डी चेक करूया आपण. 24 मुले, त्याच्या निम्मे किती आहेत? रांगा. म्हणजे रांगा किती होतील? 12 होतील रांगा, बरोबर? 12 रांगा होतील. 24 मुले, 12 रांगा म्हणजेच काय होईल? 24 गुणुले 12 किती उत्तर येईल? 288 उत्तर येईल. म्हणजेच ऑप्शन डी काय आपला बरोबर आहे. कारण मुले शाळेत किती आहेत? 288 आहेत. प्रश्न क्रमांक 5. एका संख्येमध्ये त्या संख्येचा 15% मिळवले तर 46 ही संख्या प्राप्त होते. तर मूळ संख्या किती? ऑप्शन ए वरून चेक करूया आपण. 36 मध्ये त्या संख्येचा 15% मिळवला म्हणजेच किती होणार? अधिक 5 त्रिक 15, 5 दुनी 6, 0. हे 18, 10, 54 म्हणजे 5.4 येईल याचं उत्तर. म्हणजेच पॉईंटमध्ये येईल. त्यामुळे हा ऑप्शन काय होणार नाही? होणार. आता ऑप्शन बी चेक करूया. आता 38 अधिक 38च्या 15%. इथे यांची ॲडिशन काय पाहिजे? 46 मिळायला पाहिजे. पण ही इथं होणार नाही. याचं समथिंग 41.4 काहीतरी उत्तर येईल. आता हा ऑप्शन चेक करूया. 5 त्रिक 15, 0. हा पण ऑप्शन होणार नाही. 38 प्लस 5.7. ऑप्शन सी चेक करूया. 40 प्लस 40 इंटू 50% ऑफ. 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 2 दुनी 4, 40 अधिक 6, 46. म्हणजेच ऑप्शन सी काय आहे? करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 6. 12, 15, 24 या संख्यांचा लसावी किती? इथे काय करूया आपण? ऑप्शनवरून चेक करूया. आता असा जो नंबर पाहिजे, लहानात लहान जो असा नंबर पाहिजे की त्यांच्या सर्वांच्या टेबलमध्ये, म्हणजे 12च्या टेबलमध्ये, 15च्या टेबलमध्ये, 24च्या टेबलमध्ये ती संख्या आली पाहिजे. आता 121 12च्या टेबलमध्ये येत नाही. त्यानंतर 12च्या टेबलमध्ये 120 येतो. 15 अट्टे 15च्या टेबलमध्ये पण 120 येतो आणि 24 पंचे 120. त्यामुळे हा लसावी असण्याचे चान्सेस आहेत. 122 पण काय होणार नाही? त्यांचा लसावी असू शकणार नाही. कारण 15च्या टेबलमध्ये 122 येत नाही, 123 पण येत नाही. त्यामुळे ऑप्शन बी काय असेल? आपलं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 7. एका कंपनीत 40 कामगारामागे 2 सुपरवायझर आहेत. जर कंपनीत एकूण 546 जण काम करीत आहेत, तर त्या कंपनीतील कामगारांची संख्या किती? आता ऑप्शनवरून इथं आपण फाइंड करायचं आहे हे. एका कंपनीत काय, क्वेश्चन किती डिफिकल्ट आहे, पण किती सोप्या पद्धतीने आपण इथे सॉल्व्ह करणार आहेत ते पाहूया. एका कंपनीत 40 कामगार आहेत. 40 कामगार आहेत आणि त्याच्या मागे 40 कामगारामागे 2 सुपरवायझर हे असणार आहेत. सुपरवायझर असणार आहेत. जर कंपनीत एकूण 546 जण काम करतात. 546 जण काय करतात? काम करतात. तर त्या कंपनीतील कामगारांची संख्या किती? आता जर कामगारांची संख्या त्याने दिली पहिल्या ऑप्शनमध्ये 520, तर सुपरवायझर किती असणार हे फाइंड करूया. सुपरवायझर किती असणार? कामगार वाढल्यानंतर सुपरवायझर वाढतात. म्हणजेच काय, यांचं काय करूया? तिरकस गुणाकार करूया. कारण हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. 520 म्हणजे 520 गुणुले 2 भागिले 40. ते काय येणार आहे? सुपरवायझरची संख्या येणार आहे. 26 काय असणार आहेत? सुपरवायझर असणार आहेत.
आता एकूण किती कामगार आहेत? 546. म्हणजेच हे काय झाले? कामगार आणि 26 सुपरवायझर. 520 अधिक 26 काय होईल? 546 होईल. त्यामुळे ऑप्शन ए आपला काय आहे? करेक्ट आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एक 20% तर प्रश्न असे असतात की जे आपण ऑप्शनवरून सोडवू शकतो. आता प्रश्न क्रमांक 9 बघूया आपण ऑप्शनवरून कसा सोडवता येतोय. 3/4मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 4/3 येईल. आता 3/4 एक्स डिफाईन करत बसायचं नाही आणि 4/3 आणि डिनॉमिनेटर चेक करायचे. ऑप्शनमधील डिनॉमिनेटर चेक करायचे. काय आहेत? 7, 16, 9 आणि 12. आता 4 आणि 3 दोन्हींच्या टेबलमध्ये असणारे इथे नंबर कोणते कोणते आहेत? 12 हा नंबर काय आहे? 4च्या टेबलमध्ये पण आहे आणि 3च्या टेबलमध्ये आहे. मग हाच चेक करूया आपण. 3/4मध्ये 7/12 7/12 जेव्हा आपण मिसळतो त्यामुळे 4/3 येतं का चेक करूया. आता याचं काय करूया? बेस समान करून घेऊया. म्हणजेच काय करूया? 12ने काय करूया? मल्टिप्लाय करूया. 3/4 12 × 7/12 आणि आपण इथं 12ने मल्टिप्लाय केलं आहे त्यामुळं डिवाइड पण करायला पाहिजे. त्यामुळे ते कॅन्सल होईल. 9 + 7 / 12 म्हणजेच किती आलं? 9 + 7 / 12 16 / 12 आपलं उत्तर येईल. म्हणजे 4 चोक 16 4 त्रिकम 12 म्हणजे 4/3 4/3 आपल्याला उत्तर काय येईल? 4/3 होईल. ऑप्शन क्रमांक डी आपलं काय असेल? उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. मीरा आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 64 वर्ष आहे. त्या दोघींच्या वयातील फरक 30 वर्ष आहे. तर मीराचे वय किती? आता मीराचे वय किती दिलंय? ऑप्शन एमध्ये 19 दिलंय. मग आईचं वय किती येणार? आता इथे लिहूया आपण मीराचे वय, आईचे वय. मीराचे वय 19 आहे. तर आईचे वय काय येणार? 30. फरक किती दिला दोघींचा? 30 दिलाय. म्हणजे आई ही मीरापेक्षा 30 वर्षांनी मोठी असणार आहे. मग 19 + 30 किती येणार आहे? 19 + 30 किती होणार? 9 आणि 4 49 आणि 19. आता यांची दोघींची जी बेरीज आहे ती 64 येते काय? नाही. 9 आणि 9 किती होते? 18. त्यामुळे हे होणार नाही. तर 4 यायला हवं होतं. 68 काय येते यांची ॲडिशन येते. ऑप्शन बी चेक करूया आपण. 18 मीराचे वय 18 घेतलं. आईचे वय 30 ॲड केलं इथं. किती होणार? 48 आणि 8 आणि 8 किती होतं? लास्ट डिजिट काय येणार आहे? एकक स्थानचा अंक काय येणार आहे? 6. आपल्याला काय पाहिजे? 4 पाहिजे. ऑप्शन बी पण होणार नाही. ऑप्शन सी किती आहे? 17. 17 अधिक 30 आईचं वय 30 वर्षांनी आई मोठी आहे मीरापेक्षा. म्हणजेच काय येईल? 47. आता 7 आणि 7 14. म्हणजेच काय? ऑप्शन सी काय आहे? करेक्ट आहे. कारण दोघींच्या जी वयाची बेरीज आहे ती 64. ऑप्शन सी काय करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 11. 3 मुलाच्या वयाची सरासरी 20 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4:5 आहे. तर सर्वात मोठ्या मुलाचे वय किती? ऑप्शनवरूनच आपल्याला उत्तर फाइंड करता येईल. अगदी 10 सेकंदात उत्तर फाइंड करता येईल. कारण सर्वात मोठ्या मुलाचे वय काय असणार आहे? 5 × काहीतरी आपण गुणोत्तर करताना कसं करतो? 3x, 4x आणि 5x. आता 5च्या टेबलमध्ये यापैकी कोणता नंबर आहे? फक्त 25 या पर्यायामध्ये जो 5च्या टेबलमध्ये आहे. त्याने मोठ्या मुलाचे वय सांगितले त्यामुळे आपण इथे 5 घेतला. म्हणजेच 25 हे उत्तर असणार आहे. तरी पण आपण चेक करूया. 3 मुलांच्या वयाची सरासरी किती आहे? 20 वर्ष आहे. म्हणजे 20 वर्ष म्हणजे मुलांच्या वयांची बेरीज काय असणार आहे? 20 × 3 60 असणार आहे आणि 5 आता ह्याचा रेशो दिला आहे 3x, 4x, 5x. आता त्या मुलाचं वय किती असणार आहे? हे कसं काढतोय आपण? थेअरीने यूज केलं तर थेअरी वापरून यूज केलं तर कसं करणार? 5 मोठ्या मुलाचं 5 / 3 + 4 + 5 किती होणार आहे? 5 आणि हे 12 होईल. गुणिले काय होणार आहे त्यांचं? बेरीज, वयांची बेरीज. म्हणजे आपलं उत्तर 25 येणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हा असणार आहे, करेक्ट असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. आणखी 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. मुलाचे आजचे वय किती? हा क्वेश्चन आपण ऑप्शनवरून कसा सॉल्व्ह करायचा पाहूया. मुलाचे आजचे वय दिले त्यांनी 10 वर्ष. ऑप्शन एमध्ये काय दिले? मुलाचे वय लिहूया इथं आणि इथं वडिलांचे वय लिहूया. आता हे आपण काय लिहिणार आहे? आजचे वय लिहिणार आहे. आजचे वय मुलाचे काय आहे? 10 वर्ष. वडिलांचे आजचे वय क्वेश्चनमध्ये पहिलाच वाक्य आहे, वडिलांचे आजचे वय
मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे वडिलांचे वय किती? 10 गुणिले 4 40. 10 गुणिले 4 40. आणखी 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. आता चेक करूया. आणखी 4 वर्षांनी म्हणजे याचं किती होणार? 14 होणार, अधिक 4 होणार, 14 होणार. याच्यामध्ये अधिक 4 44. 14 त्रिक 42 असतं म्हणून हा ऑप्शन काय होणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. आता मुलाचे वय किती? 12. वडिलांचे वय किती असणार आहे? 4 पट. इथं 10 चोक 40 झालेलं. आता मुलाचे वय इथं किती होणार? 12 चोक 48 होणार. आता 4 वर्षांनी किती होणार आहे? याचं मुलाचं 16 होईल आणि वडिलांचं काय होणार आहे? 52 होणार आहे. मग आता हे 3 पट होणार आहे काय? 16 आणि 2 32 16 त्रिक 48 इथं असतं तर हा ऑप्शन झाला असता. 52 होत नाही. त्यामुळे ऑप्शन बी पण होणार नाही. ऑप्शन डी कन्फ्यूज व्हायचं नाही. ज्यावेळी आपण ऑप्शनवरनं सोडवत असतो त्यावेळी कन्फ्यूज व्हायचं नाही. तर मुलाचे वय किती आहे? 8 वर्ष आहे. वडिलांचे वय काय असणार आहे? 4 पट असणार आहे. म्हणजे काय होणार आहे? 32 असणार आहे. आता आणखी 4 वर्षांनी याचं किती होणार आहे? 12 होणार आहे. आणि आणखी 4 वर्षांनी वडिलांचं किती होणार आहे? 36 म्हणजे 12 त्रिक 36 म्हणजे तिप्पट होईल. त्यामुळे ती काय आहे? करेक्ट आहे. शक्यतो वयाची जी गणितं असतात, वडिलांचे वय, मुलाचे वय या प्रकारच्या वयामध्ये ऑप्शनने आपण सॉल्व्ह करू शकतोय. प्रश्न क्रमांक 13. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर सीताचे आजचे वय किती? आजचे वय ऑप्शनमध्ये एमध्ये काय दिलंय? 12 वर्ष सीताचं वय दिलंय. म्हणजे आता सीता आणि गीता आपण असं लिहून घेऊया. सीताचं किती दिलंय? 12 आणि त्यावरून गीताचं कसं येणार? आता यांचा रेशो आपल्याला दिला आहे. आजच्या वयाचा पहिल्याच सेंटेन्समध्ये त्यांनी काय दिलं आहे? गुणोत्तर दिले आहे. 6:5 दिले. म्हणजे आता 6 दोन्ही 12 म्हणजे 5 दोन्ही 10 काय असणार आहे? गीताचं आजचं वय असणार आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4. आता 2 वर्षापूर्वी सीताचं वय 10 असणार आहे. गीताचं वय किती असणार आहे? 8. आता यांचं गुणोत्तर काय होतं? या ऑप्शननी चेक होतंय का बघूया. 5:4. बे पंचे 10 बेचोक 8 म्हणजे ऑप्शन फर्स्ट काय आपला करेक्ट आहे. 5:4 होतोय. ऑप्शन ए काय आहे? करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 14. एका दुकानात 3 पाते असलेले जेवढे पंखे आहेत तेवढे 4 पाती असलेले पंखे आहेत. त्या सर्व पंख्यांच्या एकूण पाती किती आहेत? 119 आहे. दोन्ही प्रकारचे एकूण किती पंखे आहेत? आता दोन्ही प्रकारचे एकूण किती पंखे आहेत? म्हणजेच 3 पाती पंख्यांची आणि 4 पाती पंखे जेवढे आहेत त्यांची ॲडिशन इथं दिलेले आहेत. आता ऑप्शन ए चेक करूया आपण. आता ऑप्शन एमध्ये काय आहे? 34. आता इथे दोन्ही प्रकारचे एकूण पंखे 34 आहेत. म्हणजे 3 आणि ते काय आहेत? जेवढे 3 पाती असलेले पंखे आहेत तेवढे 4 पाती असलेले पण पंखे आहेत. त्यामुळे 3 पाती असलेले पंखे किती होणार आहेत? 17 असणार आहेत आणि 4 पाती असलेले किती असणार आहेत? 17. कारण 17 अधिक 17 काय होईल? 34 होईल. आता आता हे सेंटेन्स फक्त आपल्याला समजून घ्यायचं बाकी राहिलं आहे. कोणतं? त्या सर्व पंख्यांची एकूण पाती 119 आहेत. आता 3 पाती म्हणजे 17 गुणिले 3 करू शकतोय आणि 4 पाती म्हणजे 17 गुणिले 4 करू शकतोय. 17 त्रिक 51. 17 चोक 68 म्हणजे 51 अधिक 68 119 यायला हवं आपल्याला. येते का पाहूया आपण. 119 येते आपलं उत्तर. म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिलाच ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या ट्रिक्ससोबत. व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक यू.